मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएच्या वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याची आज शानदार सांगता झाली। एमसीएनं एका कलाकृतीतून नव्या गिनीज बुक विक्रमाची नोंद करून वानखेडेचा सुवर्ण महोत्सव खऱ्या अर्थानं साजरा केला। एमसीएनं तब्बल 14,505 चेंडूंचा वापर करून वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण अशी शब्दाकृती तयार केली होती। एमसीएच्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही दखल घेतली। लाल आणि पांढऱ्या चेंडूंचा वापर करून ही विश्वविक्रमी शब्दाकृती तयार करण्यात आली होती। एमसीएने शब्दाकृती भारताचे माजी कसोटीवीर एकनाथ सोलकर यांना समर्पित केली। सोलकर यांनी वानखेडेवरच्या पहिल्या कसोटीत शतकी खेळी साकारली होती। योगायोगाची गोष्ट म्हणजे 23 जानेवारी 1975 या दिवशी वानखेडे स्टेडियमवरच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली होती। भारत आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये तो कसोटी सामना खेळवण्यात आलेला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।